दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। अखिल भारतीय मारवाडी गुजराती मंच आयोजित आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा रविवार दिनांक 30 जून 2024 रोजी नाशिक येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात दिमाखात पार पडला। यावेळी दक्ष पोलीस टाइम्स व दक्ष पोलीस न्यूज चॅनल, मराठी पत्रकार विकास संघ, मुंबईचे संस्थापक, त्याचप्रमाणे आदर्श गाव खलाने, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे येथील 15 वर्ष सरपंच पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे माननीय विजय टाटिया यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। स्वतःची जमीन विकून खलाने गावचा सर्वांगीण विकास करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री विजय भाऊ टाटिया यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। श्री विजय टाटिया यांनी आपल्या खलाने गावचं 15 वर्ष सरपंच म्हणून काम करताना आपल्या घरातलं कार्य समजून जीव ओतून विकास कामं केली। काही अंशी आपली प्रॉपर्टी विकून त्यांनी 5 ते 7 कोटींचा स्वनिधी वापरून आदर्श खलाने ग्रामपंचायत व गाव उभं केलंय। आजही त्यांचं हे कार्य अविरत सुरू आहे। विजय टाटिया यांच्यासारखा ध्येयवेडा एखादाच कार्यकर्ता वा नेता सापडेल। त्यांच्या या महत्त्वपूर्ण भरीव योगदानाची पावती म्हणजेच हा राष्ट्रीय पातळीवरचा समाजभूषण पुरस्कार होय। या विशाल समारंभात जैन, मारवाडी, गुजराती, मराठी समाजातील सामाजिक, औद्योगिक, आर्थिक, राजकारण आदी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान करणाऱ्या महनीय व्यक्तींना सन्मानित करण्यात आलं। मुख्य संयोजक श्री अजित बागमार यांनी या कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट करताना सांगितलं की 40 वर्षात सुमारे 12,000 समाजधुरीणांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। समाजापासून कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता, जाहिरात न करता सेवा देणाऱ्यांचा यथोचित गौरव करण्यात येतो। या विशाल समारंभात शुभेच्छा देण्यासाठी नाशिकमधील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती उपस्थित होत्या। त्यांनी देखील यावेळी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या। वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचा पुरस्कार देऊन सत्कार करणे आणि त्यांना पुढच्या कामाकरता आणखी प्रोत्साहन देणे, हा जो काही उपक्रम या मंचाने ठेवलेला आहे त्याबद्दल मी त्या मंचाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो। वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये कार्यरत असणारे अनेक चांगली मंडळी असतील, या सगळ्यांना एक प्रकारची ओळख आणि समाजामध्ये मान्यता मिळवून देणं, त्याचा शोध घेणं आणि त्यांना पुरस्कार देणं हे खऱ्या अर्थाने एक चांगलं काम आहे आणि ते काम हे मंच करते, त्याबद्दल मी मनपूर्वक धन्यवाद देतो। सर्व जाती धर्माच्या समाजाच्या लोकांना एकत्रितपणे बोलून हा या ठिकाणी हा पुरस्कार सोहळा केलेला आहे, त्याबद्दल अतिशय अभिनंदन करतो। मित्रांनो, समाजात काम करणं आणि त्यांचे प्रश्न सोडवणे हे अतिशय अवघड असतं। चळवळ निर्माण करणं आणि चळवळीतून दिशा देणं हे सुद्धा अवघड असतं आणि जे काम करतात त्यांना शोधून काढणं आणि त्यांचा यथोचित सन्मान करणं हेही अवघड असतं। ते अजित बागमारांनी या ठिकाणी केलं। त्यांच्या कार्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो। मी जास्त वेळ घेत नाही, असंच कार्य आपण आनंदपूर्वक करत राहावं अशी सर्वांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन दिलं। पुरस्काराच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, याकरता इथे उपस्थित असलेली ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे घडवून आणला ते आमचे बंधू अजितजी बागमार, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले सुधाकर गौरव, उपस्थित असलेले ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे,
नंदकुमारजी साखला, अनेक मान्यवर अतिथी उपस्थित झाले. सर्व उपस्थित असलेले सन्माननीय मान्यवर, समाज बांधव, त्याचबरोबर आमच्या परिवारातील सर्व सदस्य इथे आलेले आहेत. आमच्या सासूबाई आहेत, त्याचबरोबर जावई आहेत, किंवा सर्व उपस्थित मान्यवर, सर्वप्रथम मी आपल्या संस्थेचं खूप मनापासून आभार मानते की आज माझा वाढदिवस आणि एक चांगला योग आला की आपण त्याच दिवशी ज्या पुरस्कार मला दिलेला आहे त्याबद्दल मी आपलं खूप मनापासून आभार मानते, धन्यवाद देते. या सत्कार सोहळ्यासाठी दक्ष पोलीस टाइम्स व दक्ष पोलीस न्यूज परिवारासोबतच टाटिया कुटुंबातील सौ मीनाताई टाटिया, ॲडव्होकेट भूषण टाटिया, मनोज टाटिया, ॲडव्होकेट भाग्यश्री मुथा टाटिया आदी परिवारजन उपस्थित होते. प्रकाश दुर्वे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.